सध्या इन्स्टावरती यूट्यूबवरती तुम्ही पाहिलं किंवा गुगल क्रोमला जरी सर्च केलं ना, तर सगळ्यात जास्त मोस्ट ट्रेंडिंग इयरिंग्स जर असतील ना, तर ते काश्मीरी इयरिंग्स अतिशय सुंदर दिसतात आणि प्रत्येकाला वाटतं की ते आपल्याकडे असायला हवेत. आणि माझं आजचं हे ट्युटोरियल काश्मीरी इयरिंग्स कसे बनवायचे त्याच्यावरतीच आहे, तर तुम्ही नक्की पहा. काश्मीरी इयरिंग्समध्ये मोस्टली हे जे घुंगरू आहेत मोठे ते वापरले जातात आणि त्याचा छुम छुम असा छान आवाज येतो. तर हे असे मोठे घुंगरू, त्यानंतर असे काही छोटे घुंगरू, त्यानंतर लागणार आहे आपल्याला ही गोल्डन चेन. इयरिंग्समध्ये मोस्टली ही जी वापरली जाते चेन ही वेगवेगळ्या प्रकारची असते. तर माझ्याकडे आता ही आहे. तर काश्मीरी इयरिंग्समध्ये मोस्टली त्याची जी लेंथ असते ही ती जास्त असते, म्हणजे अगदी कानापासून ते आपल्या शोल्डरला टच होईल एवढी लेंथ याची घ्यायची आपण. साधारणतः ही अशी इतकी लेंथ, याच्यापेक्षा कमी किंवा जास्त तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे त्याची लेंथ कमी जास्त करू शकता. इथे मी एक जंपरिंग घेतली. या जंपरिंगमध्ये हे मोती, हे जे घुंगरू आहेत ते ओवून घेऊया या पद्धतीने, आणि ते ह्या चेनमध्ये आपण असे अटॅच करून घेऊयात. आता हे आपण लॉक करून घेऊया जंपरिंग. जंपरिंग लॉक करताना ती व्यवस्थित करायची, कारण घुंगरांची जी मागची बाजू असते ती लहान असते, त्यामुळे थोडा जरी गॅप राहिला तर ते निघून पडतात. या पद्धतीने. आता या चेनमध्ये ही 3 mm ची जी वायर आहे ती एका ठिकाणी थोडंसं अंतर, जे पुढचे घुंगरू आहेत तिथून थोड्याशा अंतरावरती आपण लॉक करून घेऊयात. हे लॉक केल्यानंतर यामध्ये एक असे घुंगरू आपण याच्यामध्ये घेतले आणि इथे ते घुंगरू आपण अटॅच करून घेऊयात या पद्धतीने. आणि ही जी एक्स्ट्राची वायर आहे ती कट करून घेऊयात. कट करताना ही जी थोडीफार काही राहिलेली असेल ती थोडीशी दाबून घ्यायची या पद्धतीने. आता नंतर थोड्या अंतरावरती या पद्धतीने आपण जे घुंगरू ओवून घेतलेले आहे तेच अजून थोड्याशा अंतरावरती ओवून ते त्याला अटॅच करून घ्यायचे. त्यासाठी परत एकदा ही वायर, ही घुंगरू याच्यामध्ये ओवून ते ही जी वायर आहे ती या पद्धतीने, ते घुंगरू आणि वायर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की थोडासा गॅप राहिलेला आहे. गॅप कशासाठी ठेवायचं की ते घुंगरू छान असे हल्ले पाहिजेत. गॅप नाही राहिला तर मग ते चिटकून बसतील आणि ते व्यवस्थित दिसणार नाहीत. हा गॅप. आता ही वायर जी आहे ती आपण कट करून घेऊयात. आता या पद्धतीने मी सर्व जे घुंगरू आहेत ते ही जी चेन आहे त्या चेनला व्यवस्थित जोडून घेतलेले आहेत, तुम्ही पाहू शकता. अशाच आपल्याला एका इयरिंगसाठी 3 आणि दुसऱ्या इयरिंगसाठी 3 असे 6 तयार करून घ्यायचे. या पद्धतीने आपण एका इयरिंगसाठी हे 3 आणि दुसऱ्या इयरिंगसाठी हे 3 असे चेनचे जे घुंगरू लावून तयार करून घेतलेले आहेत. तुम्ही पाहू शकता की हे किती सुंदर दिसत आहेत आणि याचा आवाज तुम्ही बघा. आता आपण इथे मी हे 2 चंद्रकोर घेतले आहेत आणि माझ्याकडे असे हे मोराचे पण स्टड आहेत, तुम्ही पाहू शकता. आणि हे चंद्रकोर, तर जेव्हा मी याला अटॅच करून पाहिलं तर मला चंद्रकोर ही थोडी बेटर डिझाईन वाटली, सो मी चंद्रकोरला अटॅच करते. इथे घेतलेले आहेत मी 2 चंद्रकोर, काही जंपरिंग घेतलेले आहेत इथे आणि काही मोती घेतलेले आहेत, पाहू शकता तुम्ही. तर आता ह्या जंपरिंगच्या साहाय्याने हे जे मोती आहेत हे त्याला आपण अटॅच करून घेऊयात.
ही जंपरिंग ओपन करून त्यामध्ये हे घुंगरू अटॅच करून, इथे पाहू शकता तुम्ही याला होल आहेत, ते इथून काढून वरच्या बाजूला ते आपण टाईट करून घेऊयात या पद्धतीने. आता हे बाकीचे सर्व आपण याला लावून घेऊयात. आता या एका जंपरिंगमध्ये आपण ही एक चेन, एक घुंगरू, त्यानंतर ही एक चेन, हे असं एका जंपरिंगमध्ये छान ओवून घेतलं आपण. ते आता आपल्याला याच्यामध्ये अटॅच करायचं, ते मिडलला. या पद्धतीने हे एक बाजू तयार करून घेतली. आता या साईडला पण आपण घुंगरू बसवून घेऊयात. अँड फायनली इज कंप्लीटेड. लुक ॲट धिस ब्युटी.